आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर त्यावेळी वापस आभार मानतो. मान परमेश्वर महान आशीर्वाद देणारा परमेश्वर स्वर्गाचा प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद करू ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण आज वचन असं घेणार आहे की रात्री दिवसा बरोबर परमेश्वर जास्त करून रात्रीच माणसाला जाग करतो. आणि का जाग करतो की तुमच्या काही इच्छा असतात, गरजा असतात, त्या पुऱ्या करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची. येशिया 54 मध्ये वचन दिलेलं आहे. मग तुम्हाला त्याच्यावरूनच पुढे वचन देतो की त्या वचनात तुम्हाला वाढ करायची आहे आणि वचनाने तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत ते तुम्हालाच पुऱ्या करायच्या. येशिया 50 परमेश्वर रोज सकाळी आपल्याला जाग करतो. कशाला जाग करतो? कारण आपल्या काही योजना असतात किंवा आपल्या इच्छा असतात आपण प्रार्थना करतो बरोबर. आणि कधी कधी येतो आपण, पण कधी इच्छा आपल्या पुऱ्या होत नाही. तर इच्छा पुऱ्या होण्यासाठी रात्रीच्या वेळेला तुम्हाला जाग केलं जातं, उठवलं जातं. त्यावेळेला तुम्हाला प्रार्थना करायची असते. आता आम्ही लोक रात्रभर जागेच असतो. आम्हाला अशी वेळ मिळत नाही की 12च्या अगोदर थोडं जाऊन 8-9 वाजता मस्त झोपावं. अशी वेळ येत नाही. कारण लोकांची जबाबदारी ज्या डोक्यावर असते त्या लोकांना झोपा येत नाही. आता जीवनात तुमच्या काही इच्छा पुऱ्या झाल्या नाही आणि तुम्ही बऱ्याच काळपर्यंत प्रार्थनेत येतात आणि मग अपेक्षा ठेवतात की आमच्या अद्याप इच्छा पुऱ्या होत नाही. बरेचशे लोकांचं मत असं असते की मग आता प्रार्थनेला जाऊन काय फायदा. तर नेहमी आपण दुसऱ्या प्रार्थनेत जाऊ की दुसऱ्या प्रार्थनेला सहभाग घेऊ की आपली इच्छा सगळ्या पुऱ्या होतील. तो म्हणजे असतो आपला एक विश्वास. त्याच्याद्वारे आपलीच प्रार्थना मार्क 11:24 मध्ये दिलेला आहे. प्रार्थना करून मिळालेला आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. योहान 14:14 मध्ये त्याने तेच सांगितलेलं आहे, माझ्या नावाने माझ्याजवळ तुम्ही काही मागाल ते मी करू. प्रश्न किती आहे तुम्ही स्वतः विचार करायचे. देव काय नुसताच बोलतो का? जी सृष्टी बनवायच्या अगोदर देवाने सर्व बनवलेलं आहे. ते मानवाला माहित पण नव्हतं काय बनवलेलं काय ठेवलेलं. तर आपल्या बऱ्याच लोकांची जी समज असते ती गैर असते. आणि ती गैरसमज का असते की आम्ही प्रार्थना करत नाही, दुसऱ्याने करावं ना आमची इच्छा पुऱ्या व्हाव्या ना आम्हाला प्रार्थनेमध्ये सहभाग घेता पूर्ण इंटरेस्ट नाही. एक्स्ट्रा प्रार्थना तुमच्या झाल्या तर तुमचे प्रश्न पण एक्स्ट्रा सुटले जातात. तर रात्रीची प्रार्थना जी असते रात्रीची ही सगळ्यात बेस्ट प्रार्थना आहे. देवाने सर्व गोष्टी रात्रीच्या सुमारामध्ये जास्त अद्भुत चिन्ह चमत्कार केलेले. जो कोणी मनुष्य दुःखी आहे, समस्यात आहे, संकटात आहे त्यावेळेला तो रात्रीच हजर असतो. कारण आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेली गोष्टी आहेत. मी तुम्हाला वचन देणार आहे त्याद्वारे. तर जेव्हा आपण प्रार्थना करतो, आता आम्ही कशी रात्री प्रार्थना करतो, भरपूर मोठी प्रसंग येतात, दुःख येतात, संकट येतात, आपत्ती येते, टेन्शन येते, मानसिक तणाव येतो. हे कार्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी घेऊन चालावं लागते.
मग ती जबाबदारी जेवणाची असो, खाण्याची असू दे, वस्तूंची असू दे, कुठल्या गोष्टीची असू दे, त्यासाठी प्रार्थना करावं लागतं. आता हे आमचं जीवन कसं आहे, आता इकडे येणाऱ्या लोकांना त्याच्यासाठी प्रार्थना, हे लाईट पुढे चालू राहील त्याच्यासाठी प्रार्थना, एका झाडावर काहीतरी पडेल त्याच्यासाठी प्रार्थना. मग प्रभू काय करतो, तो एक एक गोष्टी दाखवतो, इकडे असं झाले, तिकडे तसं झाले, मग तिकडे तसं झाले, मग काही त्यांना जाऊन सांगावं, हे करावं ते करावं. हालेलुया. तर तुम्हाला तोच विषय बाजूला ठेवा. हालेलुया. तुम्हाला कोणतं काम पहिलं करायचं असेल, कोणतं काम, तर पहिली प्रार्थना करा. आता या माणसाला मला भेटायचं आहे, तर या माणसाला मला भेटायचं असेल तर पहिली मी प्रार्थना केली पाहिजे. या माणसाला मला भेटायचं आहे आणि माझ्या योजना आणि त्याच्या योजना या एकच मताच्या झाल्या पाहिजेत, तणाव नाही झाला पाहिजे. समजलं कसं असते. हालेलुया. तर प्रेषित 24 प्रेषित मध्ये 24 एक अध्याय 24 वचन सांगते, प्रभू सर्वांचा हृदय जाणणारा आणि त्या हृदयाला तो स्पर्श करून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सोडवतो. हालेलुया. आपण ज्या वेळेला देवाचं वचन आहे हे घेतात तेव्हा आपल्याला देवाच्या काही मुद्दे भेटायला बघायला मिळतात. हालेलुया. तर देव काय शिकवते ते पहिलं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि देवाच्या वचनानुसार काय बघायचं आहे त्याच्याकडे पण आपलं लक्ष पुरवायचं आहे. हालेलुया. तर परमेश्वराने शिकवलेले मुद्दे असतात ते आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे आणि ते घेणं पण आणि त्याच्याप्रमाणे चालणं पण आपल्या सगळ्यांना जरुरी म्हणतात त्याला. हालेलुया. वचन काय सांगते त्यामध्ये तुम्हाला एक गोष्टी आणखी बघायच्या. हालेलुया. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक वचन देतो, ते वचन तुम्ही शोधा. हालेलुया. आता स्तोत्रसीत मध्ये ना 63 अध्याय वचन 6 मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझेच मी मरण करीतो. म्हणजे रात्री आपण जेव्हा पंगावर पडतो, खाटेवर पडतो की खाली जमिनीवर कुठेतरी झोपतो बरोबर, तेव्हा आम्हाला देवाच्या विषयावर मनन चिंतन करायचं आहे. आम्हाला उद्या कामाला जायचं आहे, उद्या हे करायचं आहे, उद्या ते करायचं, तो तिकडेच जाईल. हालेलुया. म्हणून 4 वचनामध्ये पण आपल्याला ते शिक्षण दिलेलं आहे. तर आता तुम्ही कोण्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे पहिलं शिकायचं. तुम्हाला आता उद्याला इकडे यायचं आहे तर तुम्ही देवाला सांगा मी उद्या तुम्हाला भेटायला येणार आहे तर तुम्ही मला भेटा. बरोबर. हालेलुया. जर तुम्ही हा शब्द वापरला नाही तर कोणतरी माणूस एक तुम्हाला भेटणार नाही आणि तो तुम्हाला देवापासून दूर. मग देवाला जिथे भेटायचा टाइम आहे ना तिथे तुम्ही सैतानाला जाऊन भेटा. हालेलुया. ती वेळ तुम्ही देवाची वेळ कोणाला दिली, कोणाला. मग देव काय सांगेल, तुला भेटण्यासाठी हजर होतो पण तू पोचला नाही. हालेलुया. तू पोचली. तर असे नियम आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टीचे नियम आपल्याला पाळावे लागतात. हालेलुया. प्रार्थनेत आल्यानंतर तुमचे प्रश्न सोडायचं जर असेल, गरजा पुऱ्या करायचे असेल तर देवाचे पहिले नियम पाळावे लागतात आणि प्रार्थना करावं. ही प्रार्थना कशी करणार, पहिला आपलं पाप खाली करायचं, मग रात्री उठायचं, जेव्हा झोपेमध्येच उतरायचं. हालेलुया. नाही उठला तरी रात्री देवाला सांगा मला उठवा. मग स्वर्गीय देवदूत आपल्याला येऊन उठवतात. मग आपण उठून देवाची प्रार्थना करायची आणि जशी तुम्ही प्रार्थना करणार तसं देव तुमचे प्रश्न सोडायला सुरुवात होणार. आता बघा इकडे मत्तेमध्ये 14 अध्यायामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. त्याच्यात 22 ते 24 पर्यंत जरा वचन दिलेलं आहे.
एकांती झाला आणि रात्री झाल्यावर तो तिकडे तो एकटा होता. आता येशू प्रार्थना करायला गेला, डोंगरावर गेला. येशूचे शिष्य होते, आता तुम्ही आहे माझे शिष्य. या तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे, बरोबर. हालेलुया. आमचं कर्तव्य आहे प्रार्थना करणं. पण तुम्ही आज्ञाने पाळत असेल, तुम्ही तुमच्या मर्जीने चालत असेल तर तुमची प्रार्थना जी पोचणार नाही देवाचं, कारण त्याला देवाचीच इच्छा आहे. आता ही देवाची इच्छेवर होते ना, आपल्या कामावर ना आपल्या धंद्यावर होते, तेव्हा त्याला त्याची फळं मिळत होती. तर त्यावेळेला बघा काय झालं तिकडे. तो रात्री कुठे आला, पाण्यावर चालत आला. येशू ख्रिस्त पहिला बोटीतून प्रवास करायचा, पण जेव्हा त्याने प्रार्थना केली आणि शिष्य या वादळामध्ये पडलेले आहेत. हालेलुया. लाटू म्हणजे लाटा जे आहे ते धडधड धडधड उडत आहेत, आहे की नाही, आणि बोट आहे ते नाचते. शिष्य त्याला समुद्रावरून बघा काय, शिष्य कसा चालला समुद्रावर. हालेलुया. असं आहे का नाही. येशू समुद्रावर चालत चालताना पाहून शिष्य बघितला, भूत आलं. हालेलुया. पहिलं माणसाच्या मनामध्ये एक शंका आहे जीवनामध्ये, पहिलं भूत. स्वतःची सावली दिसते तरी भूत. शिष्य काय सांगतात, काय भूत आहे असं करून ते वरडले. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत असतात ना, तर तुम्हाला भूत नाही लागत. काय तुम्ही प्रार्थनेत असतात तेव्हा भूत लागत नाही, पण प्रार्थना नसेल तर भूत लागते. लूक 11:24. पहिल्यापेक्षा 7 दुष्ट आत्मे माणसात येतात. तुमच्या प्रार्थना कमी, भूत घरात शिरणार, कोणा ना कोणा आजारी पडणार, घरात समस्या वाढणार, घरात भांडणं वाढणार, चिडचिडा स्वभाव होणार, आर्थिक परिस्थिती फार कमजोर होणार, घरात पैसा टिकणार नाही. कितीही कमवा तो पैसा उडता उडता उडत उडत जाणार. हालेलुया. ते भूत माणसाच्या शरीरामध्ये प्रवास करते. दुसरं, तुमची पावलं प्रार्थनेत येऊन देणार नाही. सगळ्या बाजूनी तुम्हाला तो अडथळे निर्माण करेल आणि नफरत निर्माण करेल. प्रार्थनेची नफरत पण निर्माण करेल, शिकवणारे त्याच्या विरुद्ध पण नफरत निर्माण करेल. असं तो अशुद्ध आत्मा माणसामध्ये कार्य करते. इच्छा होत नाही प्रार्थनेमध्ये जा, आले ना तरी लक्ष नाही लागणार. इकडे तिकडे, नसेल ते झोपेत जाईल, नसेल ते एका दुष्ट आत्म्याची एक लक्षण असतात, तुम्हाला सांगून ठेवतो. नाहीतर अंगपाठ दुखेल, कंबर दुखेल, हातपाय दुखतील, ताप येईल. हालेलुया. अनेक शरीरामध्ये तुमच्या प्रत्येक परिस्थिती बिघडलेली झालेली दिसते, कारण त्या जागतिक गोष्टीमध्ये आपलं मन नसल्यामुळे हे प्रश्न शरीरात उत्पन्न होतात. लक्षात ठेवा. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे. काय सांगितलं तो त्यांना म्हणाला, घाबरते कशाला. हालेलुया. धीर धरा, भिवू नका. आता आपल्याला एक भीतीचा आत्मा पळवायला सांगितलेला आहे, बरोबर. हालेलुया.
तर भीतीचा आत्मा पळवायला सांगितला. आता तुम्ही जर भीतीचा आत्मा गेलेला असेल हालेलुया, तर भीती तुम्हाला कुठेतरी कमजोर करण्यास एक हत्यार उत्पन्न होईल. रात्री प्रार्थना करायला तेव्हा सतावतो कधी कधी अशुद्धात. रात्री तुम्हाला स्वप्न पण पडेल भूताचं. हा तुम्ही प्रार्थना करतात ना, मग तो दर्शन देईल भूत. मग त्या भीतीने स्वप्नामध्ये तुम्हाला भीतीने आजार आहे. आणि तुम्ही आजार पडले ना, हळूहळू तुमची प्रार्थना कमी. मग डॉक्टरकडे जावं लागेल, इंजेक्शन घ्यावं लागेल, गोळ्या घ्यायला लागेल. हळूहळू ते आतमे शरीरामध्ये त्रास व्हायला आणि प्रयत्न करत असतात. हालेलुया. तर काही गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला वाढायचं आहे. तर जी रात्री प्रार्थना असते ती नेहमी कामाचीच असते. हालेलुया. आता प्रभू येशू मत्ते 17 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे की रात्रीच्या प्रार्थनेला गेलेला होता. तिकडे रात्री प्रार्थना करत असताना तिकडे प्रश्न असे आले. हालेलुया. शिष्याना जोडीला गेलेलं, त्याचं तेज इतकं प्रसिद्ध झालं तर शिष्य झोपलेले, डोळे उघडले तर मोशेने एलियाच्याशी बोलत. मग प्रभू येशू ख्रिस्त दिवसा पण झोपत नाही, रात्री पण नाही झोपत. हालेलुया. तुम्ही विचार करा, प्रश्न शोधा आता तुम्ही. हालेलुया. कारण देवाच्या गोष्टी ज्या आहेत ते रात्री माणसाला अनेक गोष्टीची चमत्कार करण्याची संधी देतो, पण आपण रात्रीची प्रार्थना करायला समर्थ नाहीये. तुम्हाला एक शिकवतो. हालेलुया. आता हे जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला समजून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये तुमचं जीवन जे आहे ते एक महत्वाचं आहे. झालं पूर्ण. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही महत्व आहे तिकडे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते आणि त्याच्यातून तुमचं जीवन कुठेतरी अनुभविक आत्म्याच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. पहिली प्रार्थना करायची रात्रीची. कधी कधी रात्रीची. आता उत्पत्ती 1 अध्याय वचन 2 घ्या. उत्पत्ती 1 अध्याय वचन 2. आणि पृथ्वी आकारली व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळमळ झालेला होता. हालेलुया. तेव्हा काय होतं तिकडे? अंधकार होता. काय होता? आणि देवाचा आत्मा. पहिला अंधकार होता, काहीच नव्हतं. म्हणजे अंधकार म्हणजे रात्र होती की नाही? आता अंधकार आहे का? तर देवाचा आत्मा जलावर होता. बरोबर. मग आता त्याला काहीतरी करायचं होतं. हालेलुया. त्यांनी रात्रीपासून सुरुवात केलेली होती कामाची. हालेलुया. 24 तासाचा एक दिवस होता. हालेलुया. आता परमेश्वराने तिकडे काय निर्माण केलं, काय बनवलं, काय घडवलं, काय तयार केलं हे आपल्या सगळ्यांना पहिलं मिळवणं किंवा पहिलं घेणं हे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ते घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याच्यातून परमेश्वर काहीतरी शिक्षणाची एक ओळख पण देणार आहे. हालेलुया. हालेलुया. झालं. आता रात्रीचा कोणता प्रश्न आहे तो तुम्हाला पहिला शिकून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही रात्रीमधल्या ज्या गोष्टी तुम्ही शोधता तर तुमचं जीवन तुम्हाला कुठेतरी शोधण्याचं काम परमेश्वर देत आहे. हालेलुया. तर उत्पत्ती 2 अध्याय वचन 21 घे. उत्पत्ती 2 अध्याय वचन 21. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा दिली. बघा काय केलं? परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराने देवाने आदामाला गाढ झोप आणली. झोप निजायचे असं सांगतात. हालेलुया. की आपल्या जीवनामध्ये एक प्रश्न असे आहेत की ते आपल्याला शोधायचे आहेत. हालेलुया. तेव्हा काय केलं?
आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली, त्याची जागा ती मांसाने भरली, म्हणजे स्त्री बनवली त्याची. हालेलुया हालेलुया. आता झोपेमध्ये त्याने चमत्कार केला का नाही? त्याला उठल्यावर बघतो तर त्याला माहित नाही काय झालं ते. हालेलुया. सूत्रशीत मध्ये 127 अध्याय वचन 2, तुम्ही झोपेत असताना, हालेलुया, सकाळच्या जीवनामध्ये तुम्हाला एक चमत्कार आढळते. जरा बघूया. तुम्ही पहाटे उठता, काय सांगते, उशिरा विश्रांती घेता, ते कष्टाचे अन्न खाता, ते पण व्यर्थच आहे, जो आपल्या प्रियजनास तर झोपेत. म्हणजे देव झोपेत पण आपल्याला आणून देतो. बघा, आम्ही झोपेमध्ये पुढचे विचार आणले त्या पदा नाहीये. परमेश्वरने आपल्याला काय शिकवले ते पहिले शिका. हालेलुया. आणि जी प्रार्थना रात्रीची जी करायची ती आम्ही दिवसा करतो. तुमचे मोठे समस्या दूर व्हायचं असेल तर नाईट विजनची प्रार्थना करा. प्रत्येकी मी हर ठिकाणी प्रार्थनेला चालू आहे की प्रार्थना करतो. रिट्रीट जर असली तर तिकडे 12 नंतर पहिली प्रार्थना चालू ठेवतोच. आणि माझा पर्सनलच दिवस आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रार्थना 10 वाजेपर्यंत असेल किंवा 10:30-11 पर्यंत मिनिमम होते. ती जरी सुटली असेल तरी 12 नंतर माझी प्रार्थना आहेच आहे. कारण प्रभू येशूची प्रार्थना रात्रीची असते. आता मला निवडल्यानंतर आमची प्रार्थना रात्रीची जास्त असली पाहिजे. हे लोक आल्यात, या लोकांच्या जीवनात चांगलं व्हावं, त्यांचा विश्वास देवावर बसवून राहावा, धन पैशावर कमी बसावा आणि वस्तूवर कमी बसावा, भारी गोष्टीमध्ये कमी असावा आणि देवावर संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने हे देवावर पूर्ण प्रीती असावी. असा आहे. कोणत्या ब्रदर पास्टर किंवा ह्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवावा नाही, कुठल्या मोबाईलवर विश्वास ठेवा नाही, इंटरनेटवर विश्वास ठेवू नये, कॅम्प्युटरवर विश्वास ठेवू नये, गाडी बंगल्यावर विश्वास ठेवू नये, जमीन जागेवर विश्वास ठेवू नये, तर विश्वास मात्र परमेश्वरावर ठेवून माझं जीवन स्वर्गात जावं यावर माझा विश्वास ठेवून मला प्रार्थना करायची. हालेलुया. तर या सगळ्या गोष्टीची परमेश्वराने तुम्हाला मला दिलेल्या आहेत. त्या गोष्टी रात्रीच्या टायमाला, आता तुम्ही टीव्ही बघतात बरेच लोक, बरोबर, मोबाईल बघतात, रात्री 1-1 वाजेपर्यंत काही लोक झोपत नसतात जास्त. पण माझ्याकडे एक मुलगा आलेला, तुम्हाला सांगते मी रात्रीच्या म्हणजे 4 वाजेपर्यंत बॅटरी संपेपर्यंत मी मोबाईल बघत बसतो. तर मी सांगितलं तुझी बॅटरी कधी संपणार नाही, हे बायबल वाचायला सुरुवात कर, रिचार्ज होईल, आपण ऑटोमॅटिक चार्ज आहे आणि तुला एवढा आनंद येईल आणि एवढी तुला शांती येईल नाही, एवढं तुझं जीवन पवित्र होईल की तू बोलणार तिथे आशीर्वाद होईल, जे बोललं ते घडलं जाईल, बघितलं तिकडे चमत्कार घडले जातील. अशा घटना हे तुझ्या भविष्यामध्ये होऊ शकतात. नंतर हे सुटत नाही. पाप करायला सुरुवात करतो ना तसं पाप सोडायला सुरुवात कर. ज्या आई बापाने तुला चांगल्या दृष्टीने मोबाईल दिलेला होता, वाईट दृष्टीने नाही, मग त्याचा तू जर गैरवापर करत असेल तर तुला रात्री झोपून देणार नाही, मग तुझ्या भविष्यात चांगलं कार्य होऊ शकत. हालेलुया. सुखी नाही राहू शकत, कधीच सुख राहू शकत नाही, कारण ती त्याचं सिस्टम तसं आहे. हालेलुया. पण या बायबलद्वारे, या पवित्र वचनाद्वारे, या पवित्र शिक्षणाद्वारे, पवित्र नियमाद्वारे जो मनुष्य चालतो तो जिंदगीवर सुखीच राहतो आणि त्याला कधी कमी पडत नाही. त्याच्या जीवनामध्ये सगळं परमेश्वर पुरवतो. त्याने कधी अपेक्षा केली नाही, याच्यापेक्षा जास्त परमेश्वर देण्याचं काम करतो. हे परमेश्वरच्या योजना आहेत. त्या योजना सगळ्यांना समजत नाही. त्याला
हालेलुया. आता उत्पत्ती 20 अध्याय वचन 3. उत्पत्ती 20 अध्याय वचन 3. देव रात्री स्वप्नात येऊन अभिप्रायाला तुझी स्त्री आणि देवाने ती मुले तुझा अंत झाला करून समज. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्या अनेक गोष्टीचं शिक्षण देते. जो चूक करत असेल तरी पण परमेश्वर तुला शिकवेल. चांगलं करायला पण शिकवेल, तर वाईट करते त्याच्या बाबतीत तुला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ते पण शिकवेल. तर बायबल काय शिकवते हे लक्षात पहिलं आणायचं. हालेलुया. तुम्ही आणि मी जर प्रभूमध्ये आहेत तर प्रभूच्या शिक्षणानुसार आपल्याला हर चीज मध्ये बायबल आधारित शिक्षणाद्वारे रात्रीच्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर देत असतो. कधी? हालेलुया. आता मी हर एक टायमाला रात्रीची प्रार्थना करतो, बरोबर. जर तुम्ही प्रार्थना करायला आलं ना तर तुम्हाला मुश्किल होणार. हालेलुया. आता बघा, योहान मध्ये 3 अध्याय 1 ते 3 वचनापर्यंत जा. योहान 3 अध्याय वचन 1 ते 3. पुरुषांपैकी निकेदेम नावाचा मनुष्य होता. तो युद्धांचा अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहे. कधी आला तो बघायला येशूकडे? तर येशू जागाच होता ना. कधी कधी रात्री माझ्याकडे येतात ना, 12ला, 1ला, 3ला, 4ला, कधी कधी डेली. मग काही आहे, हा ठीक आहे, मग प्रभूच्या नावाने एक शिक्षण. तर बघा प्रश्न कसे येतात ते तुम्हाला बघायचं. जेव्हा प्रार्थना केली जाते, आता तुम्हाला माहितीये तुम्हाशी कोण एक व्यक्ती भांडते, रात्री प्रार्थना कर, देवा या व्यक्तीने माझ्याशी भांडण करू नये, हे तुझे इच्छेने आम्हाला एकमेकांना प्रीतीने बोलण्यास वागण्यास आम्हाला आशीर्वाद कर. त्यांना पण करणं मला ईश्वर काय केलं, आपल्या वैर्यासाठी प्रार्थना कर. कोण करते का? कोण करतो का? रोज त्याची निंदा असेल, रोज त्याच्याविषयी कुरकुर असेल. मी सर्वे केला आहे, मनुष्य 99% देवापेक्षा 99% भडकावी माणसाचा शब्द आत्मपरीक्षण करतो. तुमचं कोणाशीच भांडत नाहीये, तुमच्या दोघीमध्ये सगळं चांगलं आहे, पण एकाने येऊन फक्त हा प्रश्न डोक्यात टाकला तर दुसऱ्या दिवसापासून ओढे फुगे निघाले तोंडामध्ये. काय झालं बरं, सांग. भीक मागताना बोलायची पण झाली. एकमेकांची कंडिशनही मला आढळते. तर जेव्हा मी काउन्सिलिंग मध्ये बसतो ना, तो हा शब्द हर एक व्यक्तीच्या तोंडी निघतो. तिच्याशी बोलत नाही, तिच्याशी बोलत नाही. हालेलुया. मी सांगतो, भांडण होण्यापेक्षा बोलू नका, चांगलं आहे, देवाशी थोडं बोल, म्हणजे तुला बरं वाटेल. मी सांगतो लोकांना, सगळ्यात बरं वाटत असेल ना तर फक्त देवाशी बोल. बाकीचे असेल ते देवाचे सेवक तुम्हाला मार्गदर्शक करतात ना, त्यांना येऊन मार्गदर्शकासाठी आणखी सांगा, आम्हाला आणखी शिकवा थोडं, म्हणजे आमचं कुटुंब किंवा आम्ही सुरक्षित असतो हे शिक. काही वेळेला 10 वेळा मला फोन येतात एक माणसाचं, जरा गोष्टीचे, आता मी बिझी आहे. काही वेळेला काहीतरी झालं असेल, आता पश्चाताप केलाय, तुम्ही पाप कबूल केलं, प्रभू येशूच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद मिळायला गेले. परत काही लोकांच्या जीवनामध्ये परत एक पाप आठवलं त्या परत भेटायचं बरं. कधी कधी मला सुद्धा कंटाळा असतो, कारण तेवढा मला पण वेळ पाहिजे, पण मजबुरी आहे, काय करू, बसा. मग पहिलं खाली कर. एक दिवस एक बाई होती, तिच्या मुलाला खूप मोठा प्रमाणात ताप होता. तापच उतरत नाही म्हणून ती इकडे आली.
तर मुलाला घेऊन आली, काउन्सिलिंग करायला बसली. तर मला समजलं हिच्यात एक पाप आहे. ते पाप ते खाली नाही काढत तर तो मुलगा बरा होणार नाही. मी प्रार्थना केली, तिला सांगितलं नाही की देवा तिला तूच वाचू शकते ना, या बाळाला पण वाचू शकते. तिची बंधनं जी आहे ती तुटली नाही तत्पर्यंत ही अटकले. आता तू आणले इकडे तर तू सांभाळ बर. ती उठली, तिला राहवलंच नाही. माझं काउन्सिलिंग चालूच होतं. ती पळत आली आणि तिने पाप कबूल केलं. मुलाला ठेवूनच आली, पाप कबूल केल्यानं मुलगा इथे उठून मस्तपैकी उठतो. कधी कधी एक पाप जरी आपल्या जीवनामध्ये जर असेल तर ते पाप सुटणं आहे. जर पाप सुटलं तर भविष्य जीवनात सर्व काही तुम्हाला देव देऊ शकतो. हालेलुया. या पापामुळे हर एक माणसाची मानसिक परिस्थिती, म्हणून सूत्रसे 4:4 वचन घे जरा. त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा. शब्द अंथरुणावर पडल्या पडल्या स्वतः विचार करत बसा की माझ्या जीवनात काय पाप आहे, काय घडले, काय चूक झालेली आहे, तर मला पश्चाताप केला. पाप माणसाला खाते, हा डोकं काम नाही करत. जर तुमच्या शरीरामध्ये पाप आहे, जर खाली केलं नाही तर तुम्ही शरीरात अस्वस्थानेच भरले जा. मला कधी कधी असं अस्वस्थपणा येते की एक माणसाची पाप आहेत ना, ती किती खाली भरलेली आहेत, म्हणजे जमा करून ठेवलेली आहेत. आणि त्या एक पापामुळे त्याच्या एकेकाचे प्रश्न जे आहेत ते अडकून राहिले. ते वर चढतच नाही प्रश्न सोडण्यासाठी. मला काय वाटलं की पाप धरून ठेवल्यावर बरं होते नाही, कधीच कोणाचं भलं होत. मी नेहमी लेटलीत ठेवतो, 2 दिवस तरी मी देतो पश्चातापासाठी. कारण सगळ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पाप. हा अंधकार आहे. या अंधकाराची प्रश्न उजेडामध्ये आलं पाहिजे. योहान 3:16 ते 17 वचन घ्या आणि योहान 8:12. देवाने जगावर एवढं प्रेम केलेलं होतं, बघा, एक पुत्राला आपल्यासाठी अर्पण केलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्यासाठी येशू आला की आपण अंधकारात आहे त्याच्यातून बाहेर उतरावं. योहान 8:12. येशू पुन्हा त्याला म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. काय सांगितले? अंधकारात नाही म्हणजे पापात नाही. प्रभू येशू अंधकारातून प्रकाशात उत्पन्न झाले. सृष्टीची निर्मिती अंधकारातून प्रकाशात आणली. मग जर प्रकाशामध्ये जर आणलेला आहे तर मनुष्य प्रकाशित झालं पाहिजे. आता जर मनुष्य प्रकाशित आहे तर पवित्र आत्मा त्यांच्यात कार्य करतो. म्हणून प्रार्थना करताना जेव्हा परमेश्वर तुम्हाला रोज सकाळी उठवलं, किती वाजले? 5 वाजले,
4 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 1 वाजला, कुठलाही टाइम वाजला तो 1 पूर्ण वाजतच नाही. लक्षात ठेवा, 1 वाजून मिनिट आणि सेकंद पण होता, पण आपला अंदाज फक्त 1 वाजल्यात, 2 वाजल्यात, 1:15 झालेला तो बाकी ऍडजस्टमेंट होत नाही झोपेमध्ये. आणि त्यावेळेला उठल्यानंतर आपल्या काही समस्या, त्याच्यासाठी पहिले देवाकडे प्रार्थना करायची. आणि जेवढी प्रार्थना करेल, आता तुम्हाला एका व्यक्तीपासून तुमचं कर्ज आहे किंवा काय, बरोबर, तर ते कर्ज आहे त्यांनी माफ करावं. त्याच्याकडे एवढे आहेत, माझ्याकडे नाहीच, मग मी कुठून आणू, हा प्रश्न आहे. देवाला समर्पण, त्याला दया होईल का, तो काहीतरी करेल. अगदी. त्याच्यानंतर तुम्हाला उद्या काहीतरी काम करायचं आहे आणि हे काम म्हणून फार कठीण आहे. देवा, मला हे काम करायचं आहे पण होणार नाही माझ्याने, तू कोणाला तरी पाठवून ना मला हे काम करण्याची मदत दे. 100% प्रश्न सुटणार. आम्ही कधीच उठून प्रार्थना करणार नाही. पहिल्या वेळेची, म्हणून EPC करा 5:16 दिले, वेळेचा सदुपयोग करा, दिवस वाईट. सदुपयोग, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत राहणार तर ती प्रार्थना सुटणार. आम्ही काय करतो, मग ते मागण्या अगोदर देव देतो, तसं नाही. तुम्हाला कोणते प्रश्न सोडायचे आहे, नुसतं धन पैसा नाही, सार्वजनिक जीवन पहिले मिळालं पाहिजे, स्वर्गाचं राज्य मिळालं पाहिजे, माझ्या जोडीला असलेले सगळे स्वर्गात गेले पाहिजे. असं जीवन जर असेल तर माझी प्रार्थना स्ट्रॉंग आहे, ही मला समजेल. नाहीतर काय, प्रार्थनेला येणार मग ते 7:21 प्रमाणे प्रभूजी तुझ्या नावाने मी प्रार्थना केली, प्रवचन दिलं, कार्य केलं, गाणी बोलली, स्तुती केली, सगळं केलं, परंतु कधी परमेश्वराची विचारधारा आम्ही स्वीकारली. तर शिकायचं आहे, देवाने आपल्याला शिकवलेले एक मार्ग आहे आणि हे मार्ग आपल्या सगळ्यांना हे पूर्ण पवित्र आत्म्याच्या द्वारे एक तयारी करायची. हालेलुया. म्हणून ज्या हव्यात गोष्टी, तर पहिलं रात्रीचं थोडी वेळ काढा. आणि दिवसाला पण लोक झोपतात, अशी पण परिस्थिती आहे. हालेलुया. रात्रीची वेळ काढा. हालेलुया. थोडीशी जागा 12 नंतर, कधी 12 नंतर झोपा. रोजचा प्रयत्न करा. फक्त 5 मिनिटं, 12 वाजून 5 मिनिटं झाली तरी बस झाली. PM मधून आले ते MLA मध्ये, MLA तून आला ते PM मध्ये, प्राईम मिनिस्टर बना, वंदाने काहीतरी बना, पण बना, काहीतरी फायदा होईल. पण प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा. जशी तुम्ही वेळ घालवणार ना, तसं तुमचं जीवनामध्ये सगळी प्रश्न आहेत ते ऑटोमॅटिकली सुटायला सुरुवात होणार. आम्ही प्रार्थना करणार, रात्र दिवस प्रार्थना करणार, पण तुमचा विश्वास नाही. हालेलुया. जेव्हा यिर्मया 33:3 मध्ये दिलेला आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. ज्या येशूच्या शिष्याने हाक दिली, मत्तेमध्ये 14:22 पासून पुढे, तेव्हा तो रात्री आला, प्रार्थना करायला गेला. तिकडून त्याने बघितलं, अरे शिष्य पुढे तरी आहेत. योहान 17:6 पासून, जे तू मला दिले, जे लोक तू मला जगातून दिले, त्याला मी त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वराने त्याची होती ती मला दिली. कसं आहे, आज तुमच्या प्रत्येकाच्या गरजेसाठी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तरासाठी आम्ही हजर आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी प्रार्थना केली तर तुमचे प्रश्न सुटले जाणार. पण तुम्हीच प्रार्थना नाही घेतली तर प्रश्न कशी येणार? घे डोळे बंद केले, हाताच पुढे नाही केला तर काय करणार? हालेलुया. परमेश्वराकडे हे जीवन आहे. तर आपल्याला अंधकाराविषयावर आणि प्रकाशाविषयी कोणते प्रार्थनेमध्ये जीवन जगायचं, रात्रीचे आणि दिवसाचे कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे, प्रश्न सोडायचे असेल, कसं देवाला आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे. तर हे शरीर देवाचं आहे. कारण खरंच पहिल्या पद्धतीने 16:17 याच्यावर देवाचा हक्क आहे. आपण शैतानाचा हक्क म्हणून द्यायचा नाही. कधी तिकडे 2 त्यांनी हक्क घेतला असेल तर तुमचे प्रश्न खाली होणार नाही, सुटणार नाही, कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार नाही. हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू आपण सुंदर दिवसाबद्दलचे आभार मानतो. महान परमेश्वरा, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व काम करायचे सर्व भेटू.
सर्व लोकांना प्रभू बाबाची सेवा कर, पवित्र आत्म्याचं सहाय्य दे. तुझ्या इच्छेप्रमाणे सगळ्यांना चांगल्याच कृपेच्या दानाने भर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.